सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। 5 वर्षापूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती। ती 2 लाखापर्यंतची सुटसुटीत सरळ शेतकऱ्यांना न त्रास देणारी कर्जमाफी झाली होती। त्याच्यानंतर यावर्षी आता महायुतीनं मोठ्या प्रमाणात घोषणांचा पाऊस पाडलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांची महत्त्वाची घोषणा होती की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। त्याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यावर कितीही कर्ज असलं त्याच्या सातबाऱ्यावर जेवढा काय बोजा असेल तो संपूर्णतः सरकार माफ करेल असा त्या घोषणेचा अर्थ होतो। परंतु तरी सुद्धा शेतकऱ्यांची तशी अपेक्षा नाहीये। शेतकऱ्यांसह विरोधकांची अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आता जे बोललेत त्यामुळे तुम्हाला जनतेनं निवडून दिलंय आणि निवडून दिल्यानंतर तुमची जबाबदारी आहे। तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, तर तशा पद्धतीने 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा। आणि मी सुद्धा स्वतः वाट बघत होतो की विधानसभेमध्ये याच्यावर चर्चा होतीये का। आता त्याच्यावर चर्चा झाली आहे, त्याच्यावर कोण कोण बोलले आणि मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। विधानसभेचं अधिवेशन सुरू होण्याआधी राज्यपालाचं अभिभाषण होतं आणि त्या अभिभाषणातून एक राज्याची वाटचाल दिसून येते। सरकारच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा सुद्धा एक त्या ठिकाणी अंदाज येतो आणि त्या अभिभाषणामध्ये कुठल्याही प्रकारची कर्जमाफीचा उल्लेख त्यांनी केलेला नाही। आणि याच मुद्द्यावरनं माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरलं की एकीकडे तुम्ही कर्ज माफ करणार, सातबारा कोरा करणार असा घोषणा केल्या, आता सत्तेमध्ये आलेल्या आहेत, पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होतात, का निर्णय घेतला नाही। त्याचबरोबर आता जर 3 लाखापर्यंतची कर्जमाफी करायची म्हटलं तर 40,000 कोटी रुपये लागणार आहेत। ती तरतूद तुम्ही कधी करणार आहात? तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी करणार आहात? सोयाबीनच्या भावाला तुम्ही 7,000चं आश्वासन दिलेलं तो कधी पाळणार आहात? सरकारनं आश्वासनं पाळली पाहिजेत, नाहीतर आम्ही तो जुमला समजायचा का? अशा पद्धतीची त्या ठिकाणी रोकटोक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली। आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय की भाजपा आमदार असलेले माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। पश्चिम महाराष्ट्रामधले बरेचसे तालुके हे दुष्काळग्रस्त तालुके असतात, तर त्यामुळे तुम्ही जो महाराष्ट्रभर फिरून त्या ठिकाणी कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशी आश्वासनं दिलेली आहेत आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात ते आश्वासनं पोहोचलेली आहेत आणि त्या भागातला शेतकरी हा खूप आशेनं तुमच्याकडे बघतो आहे। तुम्ही कर्जमाफीचा निर्णय ताबडतोब घेतला पाहिजे अशी भूमिका बबनराव लोणीकर हे स्वतः सत्ताधारी आमदार असताना त्यांनी घेतली। अर्थात बबनराव लोणीकर हे भाजपा आमदार असताना त्यांनी थोडक्यात म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच बोलणं आहे, कारण की आपल्याला सगळं या पक्षांचं माहित असतं कसा काय विषय असतो। तर आता मी तुम्हाला थोडं मागे नेतो। जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये एका पत्रकारानं प्रश्न विचारला, साहेब कर्जमाफी कधी करणार? त्यावेळेस साहेब म्हणाले, एकाच वाक्यात म्हणाले साहेब, ते पण एकदम स्पीडमध्ये, की आम्ही कर्जमाफी करणार। ठीक आहे, आम्ही कर्जमाफी करणार आहोत। आणि त्याच्यानंतर आता विधानसभेमध्ये ही चर्चा झालेली आहे। या चर्चेवर या साहेबांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आणि अभिभाषणात सुद्धा तशा पद्धतीचा काहीही उल्लेख नाही। याचा अर्थ असा होतो की यांनी जुमला म्हणून ही गोष्ट वापरली। महाविकास आघाडी एकीकडे 3 लाखापर्यंत कर्ज माफ आणि 50,000 अनुदान देणार होतं, तर यांनी त्याही पलीकडे जाऊन मोठी चाट मारली आणि असं म्हणाले की आम्ही समूळ सातबारा कोरा करू। आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा आलेली की हे सातबारा कोरा करू म्हणत होते आणि महाविकास आघाडीवाले 3 लाखापर्यंतच कर्जमाफी देऊ म्हणत होते, म्हणून मी महायुतीला मतदान दिलं, असं सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे। परंतु सरकारला विरोधक जरी कमी असले किंवा विधानसभेत जरी तुम्ही तो मुद्दा घेतला नाही, तरी सुद्धा आम्ही सरकारला सुळुकी पुळकडून सोडणार आहोत। आपण लवकरच रस्त्यावर उतरतो आहे। याच्यामध्ये नेमकी यांची भूमिका आपण बघूयात काय होतं। अधिवेशन वगैरे होऊ देऊ, त्याच्यानंतर यांचं व्यवस्थित खाते वाटप होऊ देऊ, तोपर्यंत यांच्या प्रतिक्रिया त्याच्यावर येतात। यांनी प्रतिक्रिया देणं जरी टाळलं त्याच्यावर, तर मग आपण पुढे काय करायचं ते करूयात। रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, आश्वासनांची पूर्तता करून घेणं गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे दिवस खूप वाईट आहेत। त्यामुळे लढायला शिकूयात, रस्त्यावर उतरूयात आणि संविधानिक मार्गाने आपली मागणी आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत। जनजागृती होणं गरजेचे आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।